पंचांचा हिरवा कंदील या ठिकाणी सामन्याला सुरुवात होतीये भावांनो. बघा बरोबर घड्याळामध्ये 10:40 होत आहेत. सुरुवातीच्या 3 षटकासाठी तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी देण्यात येतोय. जर वेळेत कंप्लीट झाली नाही तर चौथ्या षटकामध्ये एक अतिरिक्त प्लेयर तुम्हाला 30 यार्ड मध्ये घ्यावा लागेल. महत्वाची सूचना, सामन्याला सुरुवात होतीये. बिग फाईट मॅच, टॉप 8चा थरार आपण अनुभवताय. मैदानाच्या आतमध्ये 2 जबरदस्त टीम झुंजायला तयार झालेले आहेत. एका बाजूने रॉयल स्ट्रायकर शेई आणि त्यांना दुसऱ्या बाजूने फाईट करेल टीम अस्नोली. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती जोडतायत आणि एका धावेच्या मदतीने या ठिकाणी स्कोर कार्डला सुरुवात झाली आहे. यावेळेस हा फुलटो चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय. सीमारेषेवरनं फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग करतायत. 2 फिल्डर पाठलाग करतील. चेंडू अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. या दरम्यान आपण पाहाल 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेसाठी सुद्धा या ठिकाणी रवाना होत आहेत. 3 धावा येतील, धावफलकावरती जोडतायत आणि 3 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड 4 या आकड्यावरती. मान्यवर द्वारकानाथजी भेरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय द्वारकानाथजी भेरे यांचं शुभागमन झालेलं आहे. मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत. या दरम्यान 4 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम रॉयल स्ट्रायकर शेई संघाची स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये पराग आणि जयेश. स्ट्राइक वरती जयेश खेळतोय. यावेळेस अपील करतायत. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला, वेगवान, तेजतर्रार, सरळ मयूर दिनकरच्या हातामध्ये जातोय. चेंडू थांबतोय 0 धावांवरती. 0 धावांवरती चेंडू समाप्त होताना पाहायला मिळाला. गोलंदाज गोलंदाजी करत असताना प्रशांत, षटक क्रमांक पहिलं, पॉवर प्लेचं पहिलं षटक, राईट मोर द विकेट. जयेश तारमळेसाठी जागेवरनं खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्क नव्हतं आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर कॉपीबुक टाईपनं गोलंदाजी करत असताना सेम डिलिव्हरी, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. निर्धाव स्वरूपात समाप्त होत असताना पहिल्या 2 चेंडूंवरती 4 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर आपण पाहत आहे तर सलगचे हे 2 चेंडू चांगले राहिले. त्यानंतरचा हा चेंडू चेक केला जाईल. हेमंतजी तावडे सर आमच्याकडे वळतायत, सांगतायत इट इज अ वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना पुन्हा एक धाव येईल, धावफलकावरती जोडतायत. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 5 या धावसंख्येवरती. अन्साई माता अस्नोली संघासाठी हे पहिलं षटक. गोलंदाज प्रशांत दिनकरला आपण पाहत आहे. जबाबदारी खांद्यावरती, ऑलराऊंडर खेळाडू आहे. निश्चितच अस्नोली टीमसाठी अतिशय चांगल्या दर्जाची खेळी त्याची पाहायला मिळाली आहे. ही संपूर्ण स्पर्धा त्यानं गाजवली आहे. ही महत्वाची मॅच, या मॅच मध्ये जिंकायचंय, सेमीफायनल मध्ये धडक मारायची आहे. या अनुषंगाने चाललेला हा बिग फाईट मुकाबला मैदानावरती शहापूर तालुक्याच्या 2 ताकदवर धाकड टीम मैदानात झुंजतायत. यावेळेस हा फुलटो चेंडू आहे, फटका खेचलाय, संधी निर्माण झाली आहे आणि या संधीचं सोनं केलं जाईल. एक अप्रतिम दर्जाचा झेल. फलंदाज माघारी परतत असताना लागलेला पहिला झटका. जयेश तारमळेचा खेळ संपला. यापुढील सामना असेल टीम आई गावदेवी गोठेकर बी आणि त्यांना फाईट करेल टीम शेरे. दोनही संघाचे कॅप्टन आपण लगेचच या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. गोठेकर आणि शेरे दोन्ही संघाच्या दरम्यान यापुढील मॅच असेल. क्वालिफायरचा जो सामना आपल्याला खेळवायचा आहे तो सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच सकाळच्या सत्रामध्ये आई गावदेवी गोठेकर बी टीम या ठिकाणी सज्ज होतीये. रोहन शेळके, कॅप्टन कुल या ठिकाणी उपस्थित होतोय. आपलं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत. शेरे संघ आपण आला असाल तर आपण या ठिकाणी लगेचच रिपोर्टिंग करायचंय. दोन्ही टीम दरम्यान घमासान युद्ध यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये चाललेली झुंज आपण पाहताय. काटेकी टक्कर मैदानावरती सुरुवात झाली आहे. सुरुवात बॅटिंग करत असताना जयेश आणि पराग ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. जयेशचा खेळ या ठिकाणी संपलाय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. प्रशांत गोलंदाजी करतोय. 6 धावा खर्च केल्या, 4 चेंडू फेकलेत, 1 विकेट त्यानं मिळवलाय. राईट मोर द विकेटनं पुन्हा एकदा सज्ज होतोय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एव्हरग्रीन नितीन तारमळे स्ट्राइक एंड वरती सज्ज होतोय. यावेळेस वाईड यॉर्कर स्वरूपाचा चेंडू जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्क नव्हतं. चेंडूवरती नजर होती मात्र सरळ चेंडू विकेट किपर मयूर दिनकरच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपात हा चेंडू या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय. प्रशांत दिनकर अलीकडच्या काळातलं हे जबरदस्त रसायन मैदानाच्या आतमध्ये वापरत असताना आपण पाहत आहे.
हा चेंडू नक्कीच आडव्या बॅटने खेळला आहे, त्या ठिकाणी फिल्डर आहे, चेंडूला पकडले, एका टप्प्यावरती फेकतायत, एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट होतीये. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. नितीन तारमळेच्या बॅटमधनं सिंगल धावली, स्वतःचं खातं खोललंय ऑफ द मार्क. आणि या ठिकाणी आपण पाहाल तर एक जबरदस्त दर्जाचं पहिलं संमिश्र षटक समाप्त झालंय. षटक क्रमांक पहिलं प्रशांत दिनकरनं हाताळलं. एका षटकाच्या अंती धावफलकावरती 1 गडी बाद 7 धावा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवर अशोकजी भेरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. बैलगाडा क्षेत्रातले एक मोठं नाव, निश्चितच जिथं जातात तिथं त्यांच्या अंगावरती आणि त्यांच्या जोडीवरती गुलाल. आमच्या अशोकदादा भेरे आपलं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत. आज रथी महारथी मान्यवर पाहुणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये भरपूर आनंद लुटण्याचा हा दिवस आहे. मेगा फायनलचा दिवस, सुपर संडे. प्रेक्षक राजानं आणि क्रीडा विश्वानं प्रचंड प्रेम केलेली ही स्पर्धा मैदानावरती आपण पाहत आहे. स्वर्गीय विठ्ठलदादा खाडे यांचं हे मैदान आणि निश्चितच या मैदानावरती चाललेला हा रणसंग्राम. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024चा मेगा फायनलचा दिवस. आजच्या दिवसाची पहिली मॅच आपण पाहिली. यजमान संघानं मैदानावरती विजयाचा झेंडा काढलाय. टॉप 4 मध्ये दाखल होत आहे. सेमीफायनल मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि निश्चितच ही एक मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. चला वेळेची काळजी घ्या. बरोबर 10:40 आपण पहिला चेंडू टाकला, मॅचला सुरुवात केली आणि निश्चितच 10:46 घड्याळामध्ये होत आहेत. आज टाइम काउंटडाऊन केला जातोय. भगवान सर आपण थोडीशी काळजी घ्या. या ठिकाणी षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती 7 धावा. पहिल्या षटकाच्या अंती 7 धावा जोडतायत. रॉयल स्ट्रायकर शेही संघाची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. नितीन तारमळे आणि त्याला साथ देत असताना पराग तारमळे हे दोन फलंदाज मैदानावरती खेळतायत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. अजून एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आसिफ गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने टाकलेला हा चेंडू बॅकफुट वरती जाऊन कट केलाय. त्या ठिकाणी कव्हर स्वीपरला चेंडू ट्रॅव्हल झाला. फिल्डर आहे, चेंडूला पकडलं आणि या दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल. धावफलक पुढे सरकवतायत. निश्चितच नितीन तारमळेला माहिती आहे, भरपूर वर्षाचा अनुभव पदराशी एका बाजूनं किल्ला लढवत असताना पाहायला मिळतोय. अँकरचा रोल मला प्ले करायचा आहे. मैदानावरती विकेट ठेवायची आहे. 4 षटकांपर्यंत खेळून एक चांगली धावसंख्या या ठिकाणी उभी करायची आहे. महत्वाची मॅच आहे. हा सामना जिंकायचा आहे. टॉप 4 मध्ये जायचंय. सेमीफायनल खेळायची आहे. आजच्या दिवसामध्ये चॅम्पियन समसमती ट्रॉफी खासदारची निश्चितच आम्हाला उचलायची आहे. या अनुषंगाने खेळतील. समोरून एव्हरग्रीन भगवान बांगर, मयूर दिनकर पाहायला मिळतील. यावेळेस उलट्या हाताचा तडाखा, फटका चांगला आहे. फिल्डर पाठलाग करतील. प्रॉपर टायमिंग फटका. चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार येतोय. 4 धावांची मदत धावफलकाला होईल. स्कोर कार्ड 12 वरती जाऊन पोहोचलंय. बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. पराग तारमळेनं ठोकलेला हा चौकार. 2 चेंडू फेस केलेत. त्याच्या बॅटमधनं 7 धावा आल्यात. यावेळेस आडव्या बॅटनं खेळलेला फटका. त्या ठिकाणी मिड विकेट बाउंड्रीवरती फिल्डर आहे. सुंदर फिल्डिंग. चेंडूला पकडलं, फेकलं, गॅदर केलं आणि निश्चितच एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. एका धावेची मदत येईल. स्कोर कार्ड पुढे सरकताना आपण पाहत आहे 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. महत्वाची मॅच आहे. टॉप 8 मध्ये दाखल झालेल्या टीम क्वालिफाय झाल्यात. एक ट्रॉफीवरती नाव कोरलंय. मात्र आज चॅम्पियन व्हायचंय. आसिफ शेख या चेंडूवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज आणि त्यानंतर शरीरावरती चेंडू आदळतोय. एक सिंगल कंप्लीट करतायत. 2 फलंदाज मैदानावरती. तारमळे बंधू एका बाजूने पराग, दुसऱ्या बाजूने नितीन. ही जोडी मैदानावरती खेळतीये. लिजेंडरी क्रिकेटर आहेत. निश्चितच संघासाठी कसं खेळायचंय, डाव कसा पुढे न्यायचाय, डाव कसा सावरायचाय, धावा कशा बनवायच्या, मैदानाच्या चारही बाजूचा अभ्यास सकाळच्या सत्रात येऊन केलाय. आसिफ शेख लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं यावेळेस पुन्हा फिरून मारलेला फटका. मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूला पकडलं, गॅदर केलंय. एक सिंगल कंप्लीट. धोक्याची घंटा. दुसरा धावेचा प्रयत्न. दोनही गाड्या एकाच ट्रॅक वरती. एकमेकांचा कॉल समजला नाही आणि मैदानावरती घातपात, अपघात, फलंदाज धावबाद.
धन्यवाद. किशोरभाई आणि प्रतीकभाई दोघांना विनंती आहे आपण या ठिकाणी संपर्क करा आयोजन कमिटीशी. किशोरभाई आणि प्रतीकभाई आपण संपर्क करा. या ठिकाणी दुसरी विकेट, दुसरा फलंदाज, दुसरा मोहरा गारद होताना पाहायला मिळतोय. 15 या धावसंख्येवरती लागलेला हा दुसरा झटका बॅटिंग करणाऱ्या टीम रॉयल स्ट्रायकर शेई या संघाला. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज मैदानावरती. हरेश येतोय परागला साथ देण्यासाठी, मैदानावरती बॅटिंग करेल. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. एका बाजूने एव्हरग्रीन अस्नोली टीम, अन्साई माता अस्नोली. गेल्या वर्षीच्या हंगामात पाहिलं असेल प्रचंड फॉर्म मध्ये राहिलेला संघ आहे. यावर्षी सुद्धा दिमाखात सुरुवात केली आहे. आसिफ शेख लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस हा चेंडू पहिला चेंडू होता इनिंगचा, उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निश्चितच एक चांगल्या दर्जाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना पराग होता स्ट्राईक वरती आणि निश्चितच एक चांगल्या दर्जाचा चेंडू या ठिकाणी संपन्न झालाय. 2 षटक संपतायत मित्रांनो. 7.5 ची सरासरी, 15 धावा धाव फलकावरती, 2 गडी बाद. रॉयल स्ट्रायकर शेई मैदानात गंभीर वातावरण, चारही बाजूला प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी आणि निश्चितच आजचा सुपर संडे भरपूर एन्जॉय करता येईल. चला स्पीडअप करा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 15 धावा धावफलकावरती जोडतायत रॉयल स्ट्रायकर शेई संघानं. नक्कीच स्ट्राईक करायला सुरुवात केली आहे. पराग मैदानावरती खेळतोय, त्याला साथ देताना मैदानावरती बॅट्समन आपण पाहू शकाल हरेश तारमळे. अर्थातच मोठी मॅच 2 षटकांमध्ये आपण पाहताय. 15 धावा जोडल्यात, महत्वाची मॅच आहे, जिंकायचंय, डू ऑर डाय. प्रत्येक सामना जिंकणं आज मात्र अनिवार्य असेल. प्रत्येक सामना जिंकणं आज बंधनकारक. प्रत्येक संघासाठी आजचा सोन्याचा दिवस. ओवी स्पोर्ट्स बिरवाडीचं हे दमदार आयोजन. मनीष दादा खाडे, मनोज दादा वेखंडे, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम, प्रदीप दादा गाडेकर, आपलं सुद्धा मनापूर्वक आभार आम्ही व्यक्त करू. आणि निश्चितच आयोजन कमिटीची नावं घ्याल तेवढी थोडी असणार आहेत मित्रांनो. या सर्व लाडक्या आयोजकांचं मनापासून कौतुक करावं लागेल, कारण अगदी 8 दिवसापासून आपण पाहताय अहोरात्र मेहनत आणि त्याच्या अगोदर जवळजवळ 8 महिन्याचं हे मास्टर प्लॅनिंग असतं. जेव्हा मैदानावरती मॅच ठेवायची माहीत झालं, मनोज दादा वेखंडे आपला पहिला कॉल आम्हाला येतोय. आम्ही अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आपला आभार व्यक्त करतोय. दोस्तीच्या दुनियेची राजा माणसं, राजेशाही थाटामध्ये चाललेली स्पर्धा, यावेळेस संधी निर्माण झाली होती आणि ह्या संधीचं सोनं झालं नाही. भगवान बांगर त्या ठिकाणी हातातनं चेंडू स्किड झाला आणि एका धाबेचं नुकसान सुद्धा होईल. झेल टिपण्याची संधी आली होती, मोठी विकेट मिळाली असती. आवेश गोलंदाजीसाठी आलाय, पहिला चेंडू फेकला आणि एक चांगल्या दर्जाचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. संधी निर्माण केली होती 30 यार्ड मध्ये, त्या ठिकाणी झेल टिपता आला असता मात्र झेल ड्रॉप. एक सिंगल येते धावफलकावरती, थोडीशी बढत नाही घेतली. ओके, डॉट येतोय. पहिलाच बॉल आपण पाहताय, चांगल्या दर्जाचा हा चेंडू. आवेश गोलंदाजी करतोय. यावेळेस हा फटका खेचलाय, ताकदवर प्रहार आहे, जागेवरनं खडे खडे अप्रतिम ताकदीचा वापर करत असताना चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. संघर्षाला सुरुवात. इट्स अ मायटी हिट. षटकार. थँक्यू. प्रसिद्ध चकडेवाले अशोकदादा बेरे यांच्यासाठी वाजलेलं गाणं चकडेवाला. यावेळेस हा चेंडू पहा, नक्कीच लगेचच कमबॅक. आज वार प्रतिवार करण्याचा दिवस आहे, हल्ला प्रति हल्ला करण्याचा दिवस आहे. षटकार आला त्यानंतर लगेचच हा एक शरीर भेदक चेंडू आपण पाहताय. निश्चितच जायबंदी करतोय फलंदाजाला. उत्तर देत असताना आवेश मैदानाच्या आतमध्ये. नव्या दमाचा नवा शिलेदार आहे, यंगस्टर खेळाडू आहे, भरपूर ताकद खांद्यामध्ये आणि ही खांद्यामधली ताकद वापरत असताना पाहायला मिळाला. अप्रतिम दर्जाचा चेंडू निर्धाव येतोय, चांगल्या पद्धतीनं कमबॅक करत असताना. स्ट्राईक एंड वरती हरेश तारमळे खेळतोय. हा डिटर फलंदाज आहे, मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो, चौकार षटकारांसाठी ओळखला जातो. मोठं बॅटल मैदानावर. यावेळेस ओरपी चेंडू समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न फसलाय. चांगल्या दर्जाचा झेल त्या ठिकाणी वैभवच्या माध्यमातून आणि मोठी विकेट या ठिकाणी कॅरी केली जाईल. बिग विकेट, बिग लॉस. हरेश तारमळे बॅक टू द पॅव्हेलियन. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, प्रेक्षकांना विनंती आहे, सर्व मान्यवर, बिरवाडी गावातील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक, सर्व मित्रमंडळीला विनंती आहे, मान्यवरांना विनंती आहे, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बिरवाडी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक,
मान्यवर मंडळी, आपल्या सर्वांना विनंती आहे, आमची नजर जर आपल्यापर्यंत पोहोचली नाही तर कुणी गिल्टी फील करू नका. सर्वांना विनंती आहे, मंच आपला आहे, आपण या ठिकाणी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 21 धावा धावफलकावरती 3 षटकांची 3 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं चालू आहे. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. गोलंदाजी करत असताना गोलंदाज आवेश गोलंदाजी करतोय. 4 चेंडू फेकलेत, 6 धावा खर्च केल्यात, 1 गडी त्यानं टिपलाय. चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानावरती आपण पाहत आहे. हल्ला प्रति हल्ला दोन्ही बाजूने पाहायला मिळेल. मोठी मॅच आहे. मास्टर माइंड खेळाडू दोन्ही बाजूला पाहायला मिळतील. एका बाजूनं नितीन तारमळे आणि कंपनी मैदानावरती, तारमळे आणि तारमळे ब्रँड, आणि दुसऱ्या बाजूनं टीम आसनोली, भगवान बांगर, मयूर दिनकर, बाळा दिनकर अँड कंपनी. यावेळेस हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव स्वरूपात समाप्त होत असताना षटकार आला. त्यानंतर कमबॅक कसं करायचं हे माहिती आहे. आवेश, अनुभव निश्चितच वाढत चाललाय. जसजसा मैदानावरती खेळ जातोय तसतसा मात्र तो बहरात येताना पाहायला मिळत असतो. या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप चुनूक सोडली आहे. अन्साई माता आसनोली संघासाठी चाललेलं हे तिसरं षटक. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस स्लोवर डिलिव्हरी, लेग कटर, टप्पा खाल्ला, बाहेर निघाला, बॅटची एज, आणि त्यानंतर टिपलेला एक सुंदर झेल. फलंदाज होतोय फेल. लागलेला 4था हादरा बॅटिंग करणाऱ्या टीम रॉयल स्ट्रायकर शैला. फलंदाज बाद. अजून एक फलंदाज बाद होतोय. मोठा झटका लागलाय रॉयल स्ट्रायकर शेही संघाला. फलंदाज माघारी परतत असताना 4थी विकेट. 21 या आकड्यावरती 4था फलंदाज माघारी. षटक क्रमांक 3 संपलंय. 21 धावा धावफलकावरती 7.00 ची सरासरी. चला भावांनो, स्पीडअप करा. सर्वांना विनंती आहे, लाडक्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, आज तुम्हाला आम्ही सगळ्या गोष्टी देऊ, मात्र वेळ कुणालाही मिळणार नाही. 3 षटकं संपली आहेत 21 धावा धावफलकावर. तीन षटकं संपली आहेत 21 धावा धावफलकावरती आणि 4थ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होतीये. गोलंदाज मयूर दिनकर षटक क्रमांक 4 ची सुरुवात या ठिकाणी करताना पाहायला मिळेल. मोठी मॅच, बिग फाईट मुकाबला मैदानाच्या आतमध्ये झुंज पाहायला मिळेल, काठीकी टक्कर पाहायला मिळेल. 4थ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज मयूर दिनकर येते गोलंदाजी मार्कवरनं. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पराग तारमळे संघर्ष करतोय. शेवटचं षटक, धावा बनवायच्या आहेत. मयूरचा पहिलाच बॉल अतिशय चांगला समोर टाकला, थोडासा फिरवला, बाहेर घेतला, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. निर्धाव चांगल्या पद्धतीनं विवर रचना आपण पाहत आहे. मेन इन ग्रीन, एव्हर ग्रीन, अन्साई माता आसनोली. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, धावा बनवायचे पराग भावा. यावेळेस शॉर्टपिच चेंडू, जबरदस्त प्रहार केलाय ताकदीनं, जबरदस्त डोकलेला स्ट्रोक, षटकार. षटकार ठोकलाय. 6 धावांची मदत येते आणि निश्चितच या 6 धावा धावफलकावरती जोडतायत. स्कोर कार्ड पुढे सरकलं 27 या आकड्यावरती. ओवी स्पोर्ट्स बिरवाडीच्या आयोजनाला 4 चंद्र लागतात मित्रांनो. शुभागमन होतंय. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. शहापूरच्या धरतीचा बुलंद आवाज, या शहापूरच्या मातीचा दमदार आवाज, या संपूर्ण क्रीडा विश्वाची नव्हे तर संपूर्ण समाजाची सेवा करत असताना पायाला चाकं लावून फिरणारं व्यक्तिमत्व, हरिभक्त परायण आमचे मार्गदर्शक रमेश महाराज शिंदे सर यांचं शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. महाराजांना विनंती आहे आपण या, आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. या चेंडूवरती पुन्हा एकदा प्रहार केलाय. फटका चांगलाय. रागानं, शेईच्या वागानं, रागानं ठोकलेला हा षटकार. संघ संकटात सापडला होता, संघ अडचणीत सापडला होता, मात्र निश्चितच सांगून देत असताना बॅट्समन कामाला सलामीसाठी पाठवले. पराग तारमळे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जबाबदारी खांद्यावरती घेतलीये, जिम्मेदारीचं टॉनिक हे घेतलंय आणि त्यानंतर खेळत असताना पाहायला मिळतोय न जीतना जरुरी है न हारना जरुरी है,
ये खेल है क्रिकेट का मेरे दोस्त, इसे अच्छी तरह खेलना जरूरी है। 2 षटकार येत आहेत, धावफलकावरती जोडतायत 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा अंतिम षटक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना मयूर दिनकर वरती झालेला हल्ला बोल मैदानाच्या आतमध्ये ठोकले 2 षटकार। स्ट्राइक एंड वरती पराग तारमळे मैदानावरती आग ओकत असताना कमबॅकची गरज मयूर दिनकरला, राईट आर्म राऊंड द विकेट। यावेळेस पुन्हा एकदा ओरपी चेंडू, सलगचा तिसरा येईल का? सलगचा तिसरा येतोय, शेई ब्रँड तारमळे ब्रँडेड स्ट्रोक षटकार। षटकार येतोय, सलगचे 3 षटकार। मैदानाच्या आतमध्ये आग लावणारी कामगिरी मैदानात करतोय। आलेल्या सर्व प्रेक्षक राजाचं मनोरंजन करणारी बॅटिंग शेई संघाच्या वतीनं पराग तारमळे मैदानावरती सलामीसाठी मला का पाठवतात आणि सलामीची जबाबदारी माझ्या खांद्यावरती का असते हे सांगायला सुरुवात केली आहे। सलगचे 3 षटकार आणि धावसंख्या वेगानं फ्लाय झाली तब्बल 39 या आकड्यावरती। 3 चेंडूंपूर्वी असं वाटत होतं फ्रंट फूट वरती असतोली टीम आली आहे, मात्र लगेचच बॅकफूट वरती बॅकफूट पंच देत असताना जबरदस्त षटकार येत आहेत। पराग तारमळे ऑन फायर। या चेंडूवर पुन्हा एकदा आडव्या बॅटचा तडाखा, जबरदस्त फुल, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, इट्स अ मल्टी ह्यूज हिट, षटकार। धन्यवाद। 4 चेंडू पूर्वी आपण पाहत होता असनोली टीम फाइट करत होती मैदानावरती, फ्रंट फूट वरती खेळत होती, मात्र मित्रांनो दिवा नाही, वाद बदलते, स्वप्न नाही, रात्र बदलते। निश्चितच नशीब बदलो ना बदलो भावानो, वेळ मात्र नक्कीच बदलते। इट्स अ टाइम, चेंज द टाइम। मैदानाच्या आतमध्ये टाइम चेंज करत असताना पराग तारमळेने ठोकलेले सलगचे 4 षटकार, धावसंख्या फ्लाय झाली 45 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। षटकार येत आहेत, षटकारांचा पाऊस मैदानात। 45 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना पराग तारमळे वन मॅन शो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। बॅटची एज, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल कंप्लीट। दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव घेत असताना या ठिकाणी धावबाद जरूर होईल, मात्र मैदानावरती कामगिरी पार पाडली आहे, जबरदस्त कामगिरी पार पाडली। 4 षटकं या ठिकाणी संपतायत, धावफलकावरती जोडल्या तब्बल 46 धावा। गोटेकर संघ आणि शेरे संघ दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आपण लगेच टॉस साठी यायचं आहे। गोटेकर संघ आणि शेरे संघ आपण लगेच टॉस साठी यायचं आहे। गोटेकरचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत, शेरे संघाचे कॅप्टन आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे। निश्चितच जाऊया मंचावरती, त्या ठिकाणी जाऊया त्या ठिकाणी मंचावरती मान्यवरांची मांदियाळी आपण पाहत आहे। स्वागत समारंभाला आपण सुरुवात करतो। निश्चितच याच दरम्यान शहापूर तालुक्याचा दमदार आवाज, शहापूर तालुक्याच्या टेनिस क्रिकेटची सेवा करत असताना निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे चालू असतात आपल्या आवाजानं आणि मराठी समालोचनानं संपूर्ण महाराष्ट्रभराचं लक्ष, क्रिकेट विश्वाचं लक्ष ज्यांनी वेधलं आमचे मित्र जगदीशजी तारमळे सर यांचं शुभागमन झालेलं आहे। मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती कॅमेरामन भाऊ या ठिकाणी थोडं कव्हर करा। मंचावरती पाहुण्यांची मांदियाळी आपण पाहताय, पाहुण्यांचा सत्कार आपण करतोय। निश्चितच जाऊया प्रथमजी चव्हाण सर, कल्याणकामीचा आवाज आपल्या सोबत। थँक्यू सो मच। आपण शुभ सन्मानच्या दिशेला वळतो। अतिथी व पाहुणे यांचा आदर सत्कार करणं जो मात्र आपली परंपरा आणि ती परंपरा सध्याच्या स्थितीला जपत असताना आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण आयोजन कमिटी शुभ सन्मान जो मात्र केला जातो, विनंती आहे सन्माननीय प्रदीपदादा गाडेकर साहेबांना आपण आपले शुभ असते आणि त्यासोबतच एक दमदार दिलदार असणारं व्यक्तिमत्व अशोकदादा बेरे साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचंय। बैलगाड्या क्षेत्रामधील एक मोठं नाव सातत्याने जातील तिथे गुलाल ज्यांच्या माध्यमातून उडत असताना आपल्याला पाहायला मिळतो, असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय अशोकजी बेरे साहेबांचं शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय। पहिले 7 दिवस आणि आजच्या दिवसामध्ये देखील त्यांची वर्णी लागते, त्यांच्या माध्यमातून बॉल बॉक्स आपल्याला स्पॉन्सर झालेले आहेत, त्यामुळे त्यांचं देखील शुभ सन्मान होणं गरजेचं आहे। यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत उद्योजक, समाजसेवक आणि त्यासोबतच ग्रामविकास अधिकारी देखील आहेत सन्माननीय
द्वारकानाथ दादा बेरे साहेबांचं देखील शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केलं जात आहे। विशेष असं सहकार्य, विशेष टी शर्ट स्पॉन्सरशिप त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे। प्रदीप दादा गाडेकर साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते ग्राम विकास अधिकारी सन्माननीय उद्योजक समाजसेवक द्वारकानाथ दादा बेरे साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचे। यानंतर प्रफुल्लजी विदे साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बीएमसी मध्ये कार्यरत असलेले आपल्या सर्वांचे लाडके दीपक दादा गाडेकर साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचे। आपल्या माणसाचा आपलेपणाने आपल्या स्पर्धेमध्ये केलेले शुभ सन्मान आपण पाहणार आहोत व्यासपीठावरती होत असताना, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला टी शर्ट स्पॉन्सर झालेत असे आपल्या सर्वांचे लाडके बीएमसी मध्ये कार्यरत असलेले दीपक दादा गाडेकर साहेबांचं देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय। यानंतर विनंती असेल किशोरदादा बेरे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते उद्योजक समाजसेवक दमदार आणि दिलदार असलेलं व्यक्तिमत्व अर्थातच प्रवीणदादा बेरे साहेबांचं देखील शुभ सन्मान करायचंय। उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, एक दमदार आणि दिलदार असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतील। प्रवीणदादा बेरे यांचं मात्र शुभ सन्मान केले जाते। सन्माननीय किशोरदादा बेरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय शिवसेना बिरवाडी शाखा प्रमुख सन्माननीय प्रवीणदादा बेरे यांचा शुभ सन्मान केला जात आहे। मायेची आपुलकीची उबदार दमदार शाल, त्यासोबतच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण आपण मोमेंटो देऊन दादांचा शुभ सन्मान करतोय। वन ऑफ द फायनेस्ट मोमेंटो ज्यावेळेस आपण टेनिस बॉल क्रिकेटचा विचार करतो आपण पाहतो बिरवाडी या संघाच्या माध्यमातून दिला जातो। यानंतर पुन्हा एकदा किशोरदादा बेरे साहेबांना विनंती करतोय उद्योजक समाजसेवक रत्नाकर दादा गाडेकर साहेबांचं देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचंय। सातत्याने प्रत्येक अतिथीचं शुभ सन्मान जो मात्र या व्यासपीठावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपला माणूस आपलेपणाने या स्पर्धेमध्ये येतो आणि त्याचं यथोचित शुभ सन्मान मान जो मात्र वाढवणं गरजेचं आहे आणि तेच आपल्याला पाहायला मिळतो आयोजन कमिटीच्या माध्यमातून केलं जात आहे। यानंतर शुभ सन्मान केले जाणारे जीप चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय उद्योजक दिनेशदादा खाडे साहेबांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय। विनंती असेल किशोरदादा बेरे साहेबांना आपण आपले शुभ हस्ते जीप चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय उद्योजक समाजसेवक दिनेशदादा खाडे साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचे, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो आपल्याला टी शर्ट ब्युटिफुल असे टी शर्ट स्पॉन्सर होत असताना पाहायला मिळतात। यानंतर प्रदीप दादा गाडेकर साहेबांना विनंती करतोय आपण आपले शुभ हस्ते समीरदादा खाडे साहेबांचं शुभ सन्मान करायचे। बघता क्षणी प्रेमात पडेल अशा ब्युटिफुल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात आणि द्वितीय क्रमांकाचं ट्रॉफी आपल्याला समीरदादा खाडे यांच्या माध्यमातून सौजन्य झालेलं आहे। एक दमदार आणि दिलदार असलेलं व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचं देखील आपण करतोय या आयोजन कमिटीच्या माध्यमातून शुभ सन्मान। येस, मॅच सुरू करायचे बाई, मॅच सुरू करायचे। टॉस आपण करणार आहोत। एका बाजूला शेरे, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी गोटेकर ब, एका बाजूला रोहन शेके, दुसऱ्या बाजूला ओमकार टारमाळे। दोन्ही खेळाडू आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील ज्यावेळेस सामन्याला होईल सुरुवात। त्यावेळेस नक्कीच खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये, खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोळखा म्हणून ज्यांची ओळख आहे तंत्रशुद्ध समालोचन आणि त्यासोबतच आवाजाच्या जोरावरती अधिराज्य गाजवणारे नाव अर्थातच रमेश महाराज शिंदे साहेबांना विनंती करतोय त्यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत खेळाचं दुसरं सत्र। धन्यवाद सोमनाथजी खाडे सर आणि धन्यवाद प्रथमजी चव्हाण। प्रेक्षको, सामन्याला होती सुरुवात। खऱ्या अर्थानं खूप सारी ऐश्वर्यशाली परंपरा असणारी ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या वतीनं आपण सर्वजण या स्पर्धेसाठी जोडलेले आहात। आपण सर्वांचं मी रमेश शिंदे सहर्ष स्वागत करेल आणि घेऊन जाईल क्रिकेटच्या विश्वसनीय विलोभनीय अद्भुत चमत्कारी दुनियेकडे, जिथे रंगले घमासन। एका बाजूला असनोली, दुसऱ्या बाजूला टीम शेई। स्टेप आउट झाले होते फलंदाज आसिफ। खूप मोठी जबाबदारी राहील हा सामना जिंकण्यासाठी। पहिला असेल की क्रिकेट म्हटलं ना एक वेळ सरडे उशिराने रंग बदलतात, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये टीम शेई संघाचा रंग सातत्याने बदलताना पाहायला मिळाला आणि पराग तारमाळे नावाच्या वादळानं काय इनिंग साकारली। बॅक टू बॅक 4 षटकार मयूर दिनकर यांना ठोकले।
पाहता पाहता सर्वांनी धावसंख्या बनलेली आहे, परंतु मॅच अजूनही ओपन होताना पाहायला मिळत नाहीये. पहिल्या बॉल पासून संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये टीम अनसया स्पोर्ट्स असनोली संघाला. कारण आपण पाहिलं असेल 3 षटकांमध्ये तब्बल टार्गेट आहे 47 धावांचं आणि याच 47 धावा सोप्या नाही आहेत. सकाळचं वातावरण आहे, सूर्य देखील उगवलेला आहे. पाहूया या सूर्याची लख लख किरण कोणत्या संघाला आशीर्वाद देतील. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळेल टीम शेई संघाच्या वतीनं. कारण पराब तारमळेने जे 4 षटकार ठोकले ना, ते 4 षटकार आपल्या गोलंदाजांचा आत्मविश्वास द्विगुणित करताना या इनिंग मध्ये पाहायला मिळतील, शंका नाहीये. जगदीशजी तारमळे सर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील ओवी स्पोर्ट्स बिरवाडी अर्थात खासदार चषक 2024च्या वतीनं आम्ही सहर्ष असणे स्वागत करतोय. मुख्य मंच देखील खचाखच पाहुण्यांनी भरलेल्या या ठिकाणी पाहायला मिळेल. खूप सारं प्रेम या स्पर्धेच्या वतीनं अनेक साऱ्यांना मिळतंय, म्हणून की काय इतकी सारी माणसं जोडली जात आहेत. टीमची टोटल धावफलकावर फक्त 2 धावा. फुलटॉस बॉल आहे, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, अप इन द एअर, चेंडू खाली, फिल्डर. पहिला धक्का लागेल टीम असनोली या संघाला. बॅट्समन आसिफ बॅक टू द डगआउट. वेलकम सर, आपण आलात, आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या दिवसापासून अनेक सारे समालोचक, अनेक सारी चांगली माणसे या स्पर्धेला जोडली जातात. कारण असं म्हणतात की आध्यात्मिक वसा आणि वारसा लाभलेलं बिरवाडी गाव, शैक्षणिक वारसा लाभलेलं हे बिरवाडी गाव, ऐतिहासिक असणारं गाव आणि पाहता पाहता या गावानं खूप सारं प्रेम आलेल्या सगळ्या अतिथीगणांचं सातत्याने केलेलं आहे. सोमनाथजी खाडे आज डोळ्यावर ग्लास आहे. गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यापासून या शहापूर तालुक्यातील, ठाणे जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील अनेक नामांकित स्पर्धा त्यांच्या आवाजाने कव्हर केल्या जात आहेत. प्रथमजी चव्हाण देखील पहिल्या दिवसापासून तुम्हाला ऐकायला मिळत आहेत, महत्भाग्याचं लक्षण आहे. आणि आजच्या दिवसामध्ये जगदीशजी तारमळे सर देखील तुम्हाला ऐकायला मिळतील. तुर्तास वळूया मॅचच्या दिशेने. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन, सामना चालू आहे टीम असनोली आणि टीम शेई या 2 संघाच्या दरम्यान. बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये शेई या संघानं. 3 षटकामध्ये धावा बनवल्या 46, माफ करा 4 षटकांमध्ये 46 आणि विजयासाठी 47 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे टीम असनोली संघाच्या समोर. परंतु एक टार्गेट समोर आहे, त्याचं नाव आहे धन्यवाद. या मुख्य मंचावर मान्यवरांची मांदी याळी उपस्थित आहे. आम्हाला दर्शवतात आमचे प्रथमजी चव्हाण, सन्माननीय देविदाजी खाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांच्या सन्मानाकडे वळूया. मी विनंती करेल आदरणीय प्रदीपजी गाडेकर, आपणास विनंती, आपल्या शुभास्ती सन्माननीय देविदाजी खाडे सरांचा सन्मान या मुख्य मंचावर लगेच करायचा आहे. मॅच देखील चालू आहे, टॉस देखील चालू आहे, मान्यवरांचा सन्मान देखील चालू आहे. हे जमलंय फक्त आणि फक्त खासदार ट्रॉफी ओवी स्पोर्ट्स बिरवाडीला. सन्माननीय देविदाजी खाडे साहेबांचा सन्मान आपण मुख्य मंचावर करूया, ज्यांनी या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला दिलेली आहे. त्याचबरोबर वेळात वेळ काढून ज्यांनी या स्पर्धेला बॉल बॉक्स स्पॉन्सर केलेला आहे ते सन्माननीय राजारामजी खाडे. मी प्रदीपजी गाडेकर आपणास विनंती करतो, मेजर आपल्या शुभ हस्ते सन्माननीय शांतारामजी खाडे साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावर आपण करायचा आहे. राजारामजी खाडे साहेब या मुख्य मंचावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करूया. आपली माती, आपली माणसं, आपल्या माणसांचा आपल्या मातीमध्ये यथोचित मान आणि सन्मान. खर तर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत ज्यांनी भोजनाची व्यवस्था करून दिली असे आमचे अन्नदाते सन्माननीय महेशजी भेरे साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावर आपण करूया. मी विनंती करेल प्रतीकजी खाडे आपणास की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय महेशजी भेरे साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावर करायचा आहे. हे प्रेम असंच वर्षानुवर्ष द्विगुणित होत राहील ही अपेक्षा या ठिकाणी करतो. अबाधित राहील शंका नाही आहे. तुर्तास क्रिकेटच्या अद्भुत चमत्कारी विलोभनीय विश्वसनीय जिथं कर्तृत्वाचा डंका कोणता संघ वाजवेल पाहणं फार गरजेचं आहे. वळूया मॅचच्या दिशेने. क्रिकेटचं विश्व, क्रिकेटचं भावविश्व विद्यमान स्थितीमध्ये सध्याच्या घडीला आपल्या डोळ्यामध्ये भरणारी मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील दुसरी मॅच अर्थात
टीम आसनोली विपक्ष टीम शेई या दोन संघाच्या दरम्यान खूप मोठं घमासान मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या टीम आसनोली या संघानं। एक विकेट गमवत असताना फक्त आणि फक्त 6 धावा। इथून संघर्षाचा शंखनाद करावाच लागेल, कारण मेहनतीशिवाय या मैदानावर दुसरं तिसरं काही नाही। बॉल शिल्लक आहेत 18 आणि इथून 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत तब्बल आणि तब्बल 41 धावा, पण समोर आहे एक बिरवाडीचे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांना विनंती आहे मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। शॉर्ट ऑफ वुडलेनचा बॉल होता, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळालाय, बाउन्स झाला। उर्वरित काम विकेट किपरने केलंय आणि यावेळेस देखील शेई संघाचे गोलंदाज तुषार फेकताय डॉट बॉल। या प्रकारचे डॉट बॉल आसनोली संघाला सातत्याने दबाव निर्माण करतील शंका नाहीये, परंतु जोपर्यंत मयूर दिनकर खेळपट्टीवर आहे तोपर्यंत आसनोली संघाच्या डगआउटची चौकट विशेष म्हणजे भगवान बांगर अपेक्षा करतील विजयाची, कारण जोपर्यंत मयूर दिनकर आहे तोपर्यंत विजयाच्या आशा आणि अपेक्षा ह्या अबाधित राहतील शंका नाही। पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटवर चेंडू पडलाय, थोडा पुढे ठेवला, चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि जगाच्या कारकिर्दीमध्ये कोणत्याही खेळपट्टीवर जर तुम्हाला तुमचं अधिराज्य गाजवायचं असेल तर गोलंदाजाकडे अचूक टप्पा असणं फार गरजेचं आहे। आणखी एक डॉट बॉल, काय गोलंदाजी चालू आहे टीम शेई संघाच्या वतीनं। समोर अटॅक करावे लागतील। फलंदाज आहे मयूर दिनकर, अनेक सारी अर्धशतकी वादळी खेळी करणारा खेळाडू, अनेक गोलंदाजांची झोप उडवणारा खेळाडू। अर्थात मयूर दिनकर खेळपट्टीवर दाखल आहे, परंतु पाहूया अजून अपेक्षांचं ओझं थोडंसं जड होताना पाहायला मिळतंय। यानंतर गाडीचा गिअर चेंज करावा लागेल मयूर दिनकर यांना देखील, कारण दिल्ली अभी तो बहुत दूर है, पोचायचं असेल तर हाय जंप घ्यावी लागेल। 47 धावांचा प्रवास करावाच लागेल, पर्याय नाही। कन्सिस्टन्सी इज द की ऑफ ऑल सक्सेस असं म्हणतात। सातत्य धावांचं ठेवावंच लागेल, कारण धावांना लागलाय स्वल्पविराम। धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 6 धावा। ओव्हरपिच बॉल होता, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केलाय, इनफिल्डला वेधलंय, बॉल निघून चाललाय कव्हर स्वीपरला, डीप मध्ये फिल्डर आहेत, एकच सिंगल मिळेल। या क्षणाला एक धाव किती महत्वाची आहे आसनोली संघाशिवाय दुसरं कोण जाणू शकणार नाही आहे। टीमची टोटल धाव फलकावर 7 धावा। विजयासाठी इथून पाहिलं तर अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे। वेळ मात्र निघून चाललेली आहे, थांबायला वेळ नाही। परवा प्रथमजी चव्हाण यांनी देखील सांगितलेलं आहे, अफाट आईच्या मैदानी तू येशी वेळोवेळी, काळ करीब गोलंदाजी जमून आपली खेळी, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, यार साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, सावधानी चतुर तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, थांबला तो मैदानाच्या बाहेर आला, थांबला तो संपला। फलंदाज होतील बाद, आणखी एका विकेटचं पतन। पहिलं षटक निखिल यांचं राहिलं, केवळ 6 धावा खर्च केला आणि त्या षटकामध्ये आसिफ यांना बाद करण्यामध्ये समर्थशाली ठरला गोलंदाज निखिल। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवतायत गोलंदाज तुषार। काय गोलंदाजी चालू आहे, एक सुद्धा धाव देत नाही आहे, हात खोलण्याची संधी नाही आहे, पूर्णपणे जखडून ठेवलंय, साखळ दंडाने बांधून ठेवलंय फलंदाज मयूर दिनकर। या वाघाला देखील कधी डरकाळ्या फोडतील हा प्रश्न मात्र पडलाय डगआउटला टीम आसनोली संघाच्या। 7 धावा धावपलकावर आहेत, चांगली गोलंदाजी चालू आहे। फुलटॉस होता, मिडल करू शकले नाही, फर्स्ट स्लिप त्या ठिकाणी सज्ज आहे, चेंडू देखील जात नाही, धावा येत नाही। संकटामध्ये सापडलेली टीम अनसया माता स्पोर्ट्स आसनोली, या संकटातून बाहेर कोण काढेल प्रश्न पडलाय, कारण टीमची टोटल धावपलकावर फक्त आणि फक्त 7 धावा। संकट चेंडू फेकिया, काय घडेल या मॅच मध्ये फार फार गरजेचं आहे, पण एकमेव हिरा चमकायचा अजून बाकी नाव आहे मयूर दिनकर। धावसंख्या धावपलकावर फक्त आणि फक्त 7 धावा। ब्रेक बॉल, टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला वळाला, मयूर दिनकरला देखील सूर सापडत नाही, सूर हरवलेले पाहायला मिळत आहेत आणि यशाचं गाणं थोडंसं नाराज होताना पाहायला मिळतंय। पाहता पाहता सेकंड इनिंगची 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 47 धावांचा पाठलाग करणारी टीम संघाची धावसंख्या धावपलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त मित्रांनो 7 धावा। आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 40 धावांची आवश्यकता आहे टीम आसनोली या संघाला, म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे 20 धावांचं टार्गेट आहे। भगवान बांगर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, कान मंत्र देतील, पाणी पाजतील, सामधाम दंडभेद, पण जिंकणं ही सगळ्यात महत्वाची गरज आहे। असं म्हणतात अपयश यशाची पहिली पायरी जरी असेल तरी क्रिकेटमध्ये बोलून चालणार नाही। तुम्हाला पुढच्या पायरीवर विजयशी संपादित करत पोहोचायचं असेल तर प्रत्येक पायरीवर तुम्हाला जिंकावंच लागेल। अभी नहीं तो कभी नहीं, डू और डाय। आसनोली विपक्ष शेई या 2 संघाच्या दरम्यान हे खूप मोठं घमासन चालू आहे।
एकंदरीत 2 षटकं संपली. धावसंख्या धावफलकावर 7 धावा. अभूतपूर्व नियोजनाच्या माध्यमातून सुंदर शामियाना सजला. निश्चितच कौतुक करेल मनीजी खाडे त्यांच्या समवेत आमचे वेकंडे साहेब. सातत्याने त्यांचं दर्शन थोडंसं दुर्मिळ झालेलं आहे, पण जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा मैत्री काय असावी. आणि सोमनाथजी खाडे सर नेहमी म्हणतात, दोस्तीच्या दुनियेतील राजे सिंहासनावर विराजमान झालेले हे खऱ्या अर्थानं दोस्तीच्या राज्यातील राजे आहेत. आणि आज जर पाहिलं तर आमचे वारकरी संप्रदायातील आणखी एक नाव या मुख्य मंचावर उपस्थित आहेत, आदरणीय ग्रामसेवक. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू. जाऊया मॅचच्या दिशेने. सेकंड इनिंगचा पूर्वार्ध संपला. उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 12 चेंडूमध्ये बनवायचे 40 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूची चिरफाड करायची आहे. तिसऱ्या षटकाची जबाबदारी गोलंदाज राकेश, मॅन फ्रॉम शेई. पहिला बॉल. टेम्परामेंट ठेवलं, संयम बाळगलाय, परंतु पाहूया कन्व्हर्शन काय आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि तिथे देखील पकडलाय झेल. एका बाजूला गोकुळाचं वातावरण, एका बाजूला दिवाळीचं वातावरण. टीम शेई संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास. आणि एका बाजूला पाहिलं तर अनसोई स्पोर्ट्स आसनोली संघाच्या डगआउट मध्ये चिंतेचं आणि भयान स्मशानाचं वातावरण. धक्का लागेल 440चा, कारण बाद झाले फलंदाज प्रशांत. मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. एक महत्वाची सूचना मनीषजी खाडे साहेब यांच्याकडनं माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. सर्व क्रिकेट रसिकांना अगदी मैदानाच्या बाहेर समोर दिसणारं एक झाड आहे हिरवगार, त्या झाडाखाली अनाउन्स करू आपण, हरकत नाही. सुनीलजी भेरे आणि प्रमोदजी भेरे यांच्या माध्यमातून तुम्हाला जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी आहे, जाऊन पहा. चांगल्या प्रकारचं भोजन त्या ठिकाणी आहे. राकेश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. 11 बॉलचा परिपूर्ण खेळ शिल्लक आहे. भगवान बांगर संघाचे संघनायक. धावून यावं लागेल, सांगावं लागेल, परिस्थितीला उघड उघड आव्हान द्यावं लागेल, कारण बॉल शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 10 आणि 10 चेंडूमध्ये बनवायचे 40, म्हणजे प्रत्येक बॉलच्या पाठीमागे चौकार. हे कंपल्शन ठोकावंच लागेल टीम आसनोली या संघाला. मेहनत करावी लागेल. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता. संघर्ष करावाच लागेल, पर्याय नाही आहे. 10 चेंडू 40 धावा. लेग ब्रेक बॉल अवे फ्रॉम दी बॉडी. शरीरापासून खूप बाहेर आहे आणि ऑफ स्टंपच्या देखील खूप बाहेर आहे. सांगत असताना अंपायर दष्टजी खुपसे. पव्या इशारा आहे, थर्ड अंपायर कडे निर्णय दिला जाईल. UTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. पहिल्या दिवसापासून अनेक सारे व्ह्यूअर्स जोडले जात आहेत. खूप सारं प्रेम या स्पर्धेच्या वतीनं दिलं जात आहे. प्रेम कर भिल्लासारखं मानावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं स्नेह, आपुलकी, विश्वास, जिव्हाळा या सगळ्या गोष्टीने परिपूर्ण भरलेली स्पर्धा आपण पाहतोय. म्हणजे प्रत्येक समालोचकाची, प्रत्येक क्रिकेट रसिकाची, प्रत्येक खेळाडूची, प्रत्येक संघाची खऱ्या अर्थानं अपेक्षा असते आम्हाला ही स्पर्धा आवर्जून खेळायची आहे. यस, थर्ड अंपायर डिसिजन वाईट बॉल. एक धाव जोडली जाईल अतिरिक्तच्या स्वरूपात आणि एका धावेच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकेल. धावांचा रथ कुरुक्षेत्रावर येणं अजून फार बाकी आहे. यशाचं महाभारत केव्हा घडेल प्रश्न पडला आहे टीम आसनोली या संघाला. टीमची टोटल धावफलकावर आतापर्यंत 8 धावा. शपल धावले होते फलंदाज भगवान बांगर, परंतु इथे काय घडलंय? बाल बाल बचे बॅट्समन मयूर दिनकर. आपली विकेट सॅक्रिफाईस करणं, मयूर दिनकरला स्टॅकिंग एंडवर आणणं हे चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. सन्माननीय लक्ष्मणदादा गाडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. सुटकेचा निश्वास मयूर दिनकर यांनी सोडला असावा, कारण वाटलं होतं फलंदाज बाद होतील की काय, परंतु म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी. टीमची टोटल धावफलकावर 9 धावा. विजयासाठी 47 धावांचं आव्हान घेऊन उतरलेली टीम अनसया स्पोर्ट्स आसनोली ही कसरत तारेवरची नाहीये तर तलवारीच्या धारीवरची, कारण वेळ निघून चाललेली आहे. वेळेसोबत बदलायचा आहे. चौकार आणि षटकारांची अपेक्षा आहे. आतिषबाजी करावी लागेल फलंदाज मयूर दिनकर नावाच्या फलंदाजाला देखील. फुलटॉस, टोल वसूल केला आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
जोपर्यंत हुकमाचा एका मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत प्रतिस्पर्धी संघ यावेळेस देखील सांगू शकणार नाही जिंकेल कोण, हारेल कोण, रडेल कोण, हसेल कोण, आनंदी कोण आणि दुःखी कोण. मयूर दिनकर पुन्हा एकदा फटका फसला, मिस्टामिक स्ट्रोक, चेंडू खाली फिल्डर पोहोचतायत. जजमेंट योग्य आहे, शेवटच्या मोमेंटला पकडला झेल आणि या मॅचची गोल्डन विकेट अर्थात टायगर झाला शांत. मयूर दिनकर बॅक टू द डगआउट. संघासाठी एकमेव संजीवनी होती आणि त्या संजीवनीचं नाव होतं मयूर दिनकर. आता प्रश्न आहे, दुसरा द्रोणागिरी कुठून उचलून आणावा आणि संजीवनी कोणती ठेवावी. प्रश्न पडला असेल ती मासनोली संघाला, कारण टीमची टोटल धाव फलकावर फक्त आणि फक्त 15 धावा. ध्येय खूप लांब आहे, त्याचा उंच जरी केला तरी दिसत नाहीये. क्षितिजाच्या पल्ल्यावर जाऊन पोहोचायचं आहे टीम मासनोली या संघाला. टीमची टोटल धाव फलकावर फक्त आणि फक्त 15 धावा. या स्पर्धेच्या वतीनं ज्यांनी सामनावीराच्या ट्रॉफीज आम्हाला दिलेल्या आहेत ते सन्माननीय सचिनजी खाडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम सर, आपण आलात. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेची शोभा वाढवत आहे, पण मैदानाच्या आतमध्ये वर्चस्व प्रस्थापित केलंय टीम शेई या संघानं. तीन षटकांचा परिपूर्ण खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावांचा पाठलाग करणारी टीम अंशया माता स्पोर्ट्स आसनोली या संघाची धावसंख्या धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 15 धावा. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी खासदार चषक सन 2024 चांगली स्पर्धा आहे, मनात घर करणारी स्पर्धा आहे, काळजाच्या प्रत्येक स्पंदनावर खऱ्या अर्थानं अधिराज्य गाजवणारी स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेच्या वतीनं अनेक सारे मान्यवर देखील या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत, याचा फार आनंद आहे. अप्रतिम स्पर्धांचं आयोजन करून महाराष्ट्रात बिरवाडी गावाचे नाव रोशन केल्याने वारकरी संप्रदाय व ग्रामस्थ बिरवाडी यांच्याकडून ओवी स्पोर्ट्स बिरवाडी यांचा सन्मान करण्यात येत आहे. शाल आणि श्रीफळ देऊन खऱ्या अर्थानं ओवी स्पोर्ट्स बिरवाडीच्या सर्व सदस्यांचा या मुख्य मंचावर सन्मान केला जाईल. मी विनंती करेल ओवी स्पोर्ट्स बिरवाडीचे सर्व सदस्य आपण मुख्य मंचावर यायचं आहे. आपला सन्मान वारकरी संप्रदाय व ग्रामस्थ मंडळ बिरवाडी यांच्याकडनं या मुख्य मंचावर केला जातोय. संदीप सर, धन्यवाद. सर्व वारकरी संप्रदाय ग्रामस्थ मंडळ बिरवाडी आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मॅच मधली मजा मित्र म्हणे निघून गेली, जिवंतपणा थोडासा दूरसर होताना पाहायला मिळतो आणि सामना फार दूर जाताना पाहायला मिळाला. पहिल्या 2 षटकामध्ये धावा नव्हत्या, मयूर दिनकर देखील फार संघर्ष करत होते, परंतु त्या संघर्षातून त्यांना मार्ग मिळाला नाही. 1 षटका ठोकला, त्यानंतर पुन्हा प्रयत्न केले, प्रयत्न पडले अपूर्ण, त्यांची पावलं ध्येयापर्यंत जाऊन पोहोचली नाही आणि टीमची टोटल धावफलकावर फक्त आणि फक्त 15 धावा. आजच्या दिवसामध्ये आनंदाची पर्वणी आहे. पुढील सामना आई गावदेवी गोटेघर बी, ज्या संघाची चर्चा भिवंडी क्रिकेटमध्ये वारंवार होत असते आणि एका बाजूला पाहिलं असेल तर टीम शेरे, ओमकार तारमळे हे नाव कोण विसरेल. टेनिस बॉल क्रिकेट असेल, लेदर बॉल क्रिकेट असेल, एक अभिमानाची गोष्ट आहे.
की शेरे गावाचं नाव इंटरनॅशनल स्टेजवर पोहोचून नेण्यासाठी देखील सिंहाचा वाटा ओमकार तारमळे या खेळाडूने आस्थागायत ठेवलेला आहे. मग रुपेश व्यापारी हे क्रिकेटचं चालतं बोलतं विद्यालय असं म्हणणं देखील वावगं ठरणार नाही. त्यांच्या ताळमेमध्ये धडे घेतले आणि गिरवण्यासाठी मुंबई येथील नॅशनल लेव्हलला जाऊन पोहोचले ओमकार तारमळे. आज आई गावदेवी गोठेकर बी विपक्ष परी स्पोर्ट्स शेरे हे नाव आवर्जून ऐकलेलं आहे. या दोन संघाच्या दरम्यान खूप मोठी फाईट या मैदानावर पाहायला मिळेल. निमित्त फक्त एक आहे, ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक सन 2024. तुर्तास मॅच कडे वळणार आहोत. धावसंख्या 17, मॅच मधली फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. असं म्हणतात योग्य वेळेला योग्य गोष्ट घडली ना की उर्वरित सगळं आयुष्य सुख आणि समाधानाचं दात असतं. क्रिकेटमध्ये तसंच आहे, वेळेला फार महत्व आहे. मगाशी सोमनाथ सरांनी सांगितलं वेळ बदलली ती शेई संघाची. इट्स टाइम चेंज द टाइम आणि ती वेळ त्यांची होती. त्या वेळेनं दिला आशीर्वाद, सामना जिंकला टीम शेई या संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम शेई अँड हार्डलक टीम असनोली. आपण देखील या स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन केलं, आपलं देखील तोंड भरून कौतुक. प्रेक्षक ऐकत राहा, पाहत राहा, मनापासून